महिला शक्ती जिंदाबाद, महिला शक्ती जिंदाबाद। नवापूर येथे सत्यशोधक महिला मेळावा संपन्न, 15 ठरावांसह आंदोलनाचा इशारा। नवापूर येथील भाजी मार्केट कमिटी हॉलमध्ये सत्यशोधक महिला सभेच्या वतीने भव्य मेळावा उत्साहात पार पडला। महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायनाने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कार्यकर्त्या होमाबाई गावित व शांताबाई गावित यांचा लुगडं देऊन सत्कार करण्यात आला। मेळाव्यात सुशीला मावळी, कॉम्रेड शीतल गावित, कॉम्रेड गेवाबाई गावित यांनी मार्गदर्शन केले, तर विचार मंचावर कॉम्रेड मनिला गावित, रंगूबाई मावची व कल्पना गावित उपस्थित होत्या। या प्रसंगी महिला सुरक्षा, व्यसनमुक्ती, वनहक्क, आरोग्य आणि रस्ते विकासाबाबतचे 15 महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। प्रशासनाने या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्रेड आरटी गावित, राजेश गावित, गोपजी गावित, रणजित गावित, जलमसिंग गावित, दिवाणजी नाईक, सुनील गावित, रामदास गावित, सुकर्या गावित व बाल्या गावित यांनी विशेष परिश्रम घेतले। लेते हैं शाळा लेते हैं एकदम वाईट परिस्थिती आम्ही जवळ मागे चक्रमा आता लक्ष दया में खूप वाईट वाट आहे। आम्ही मान ही शर्मेने खाली आहे की आपण समाज या देशा एक इंग्रज सरकार सोडो की पळक लावणार समाज या देशात स्वातंत्र्य कोराहाती लढाई संघर्ष खराम एक नंबर समाजातो एक आपण समाजा आदर्श इतर समाज लिहिलेला आता आणि त्याच घटकेल आज आपल्या समाजा जे आपले पोहे आम्ही जी पिढी आहे ती पिढी बर्बाद कोण काम हे सरकार भी करेलो है, उच्च जात वर्ग है तो भी करेलो है कि आपले आदिवासी समाज वो अगला हमें लेकिन अगला हमें जाने दो दे हरा हरा होता नौकरी जाने दो दे या आधी अख्खे चमकीने कट कारस्थान कोण आपे पहाल बिघडवणार काम हे करेला आहे। ये तलाठी जावळे है, तलाठी बहिरत हा होंबूर पोलीस स्टेशन है या बस स्टॉपा पासडे 18, 17, 15 वर्ष पोहे गांजो पिते सिगरेट पिते बहिरत है। पोलीस वाला येता जाता हा अधिकारी येता जाता हा कादोस काय अफेलाय म्हणजे काय आहे की जाणून बुजून आपले पहाल ही व्यसना धीन कोनो आणि आपले समाज और समाप्त करणार काम हे करेला या की आपण आजच्या या महिला मेळावा मा एक विनंती रही की एक ठराव आपण हो की नवापूर तालुका मग ते चिसपाडा, विसरवाडी, खानपारा आणि नवापूर या चारी शहरा ठिकाणी जे कादो गांजो व्यस्तोरे जो कादो या अंमली पदार्थ व्यस्तोरे त्या कडक कारवाई पासून तो कोणा भी अधिकारी किंवा कोणा भी नेते मंडळी नातेवाईक करे पण त्या कडक कारवाई येणार तुझे हे काय आज या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे। जर या प्रशासनाने आपण या मेळावा दखल नाही घेतली या आज आपण ठराव होत्या तर येणारा देहा मोठं मोर्चा स्पेशल महिला मोर्चा काढेल ये जे गाजो विक्तरी किंवा अंमली पदार्थ विक्तरी हा अख्या दुकाने उलटा पालक करता हा की आपण प्रयत्न करू जर प्रशासनाने लक्ष देणं नाही तर कारण की आपले समाज बर्बाद राहिला आपले पिढी पोहे आपले बर्बाद राहिला आहे हे हमाबाईची अच्छा ती याच मुळे राहिला आहे गांजो पिणं, हरो पिणं अनेक प्रकारचं व्यसन पण त्या व्यसनामागची बुद्धी ही खराब आहे आणि एवढे कठीण आपोआप ते घडी येते हो ते केस तबू ये थांबा जो जाए या की आजच्या या महिला मेळावा आज आपण ठराव होणार आहे आणि आपण ज्येष्ठरित्या हमाबाई या खूप आभार मानो की त्या थोडक्यात त्या मान्य कोई परंतु एक मौलाचा संदेश व आपण त्या भाषणाद्वारे दिला आहे त्या पालन आपण हे करू हे आपल्या आजूबाजूला जी आपले समाज आहे त्यात सुद्धा आपण की एवढे प्रकरण आहे आपल्या समाजात हे रणायत होते या की आपण दखल लेणं आहे। अनेक अनेक मोठ्या घडी राहिल्या आहे आपल्या नवापूर तालुक्यात सुद्धा त्या घटना घडली राहिल्या आहे। आज आपले आदिवासी वन हक्क कायदा जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी न करता आपण जमिनीपासून देशोघडी लावा प्रयत्न हे बीजेपी सरकार RSS सरकार प्रणित आणि हिने प्रशासन ही करेल आहे। तुम्हाला वन यारी केने वन टीम यारी केने यारी
आपे जी कलेक्टर मैडम है ते काले पुरस्कार देनो पुरस्कार या होती देनो का ते कैसे एक शाळा आहे का ती शाळेत ते पोहे ऍडमिशन लेता त्याच्यानंतर या नंदुरबार जिल्हा अनेक आरोग्य व्यवस्था सुधारावी सोयी सुविधा आदी प्रयत्न करूया योजने आदी प्रयत्न करूया आणि एक विकास पर्व और सुरू करूया कलेक्टर मॅडम आहे का की ते काले पुरस्कार देणं परंतु सत्य परिस्थिती जी है ती सत्य परिस्थिती है कि या नवापूर तालुका आरोग्य व्यवस्था ही अत्यंत बिकट है गए है दवाखाने है दवाखाना डॉक्टर मिळे नाही हे बारीने बारी या गावामध्ये बाया येली आहे का बारी या ठिकाणी 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलो आहे खूप मोठी इमारत बांधली है दवाखाना ना नर्स मिळे ना डॉक्टर मिळे आपण अनेक मोर्चाद्वारे सुद्धा के पत्र व्यवहार कोई हो निवेदन देणे की बारी या ठिकाणी आरोग्य केंद्र तालुक्याला बांधलो आहे त्या डुकऱ्यावर होतं कुत्र्यावर होत आहे आम्ही आदिवासी महिला प्रस्तुती एरे किंवा काय अर्जंट पेशेंट एरे तो रस्ता में दम छोड़ी है तो ये जी गाँव में आरोग्य व्यवस्था बळकट तयार होते या तुम्ही प्रयत्न करा परंतु ना कलेक्टर वेळ है ना तहसीलदार वेळ है ना इन्हें जी आरोग्य खातं है त्या वेळ है आपल्या आदिवासी समाजात आपल्या आदिवासी बाहेर आदिवासी समाजात आरोग्य व्यवस्था ही हरी रीते उपलब्ध राहण्याची कोटा इन आहे आपे जी हक्क आहे आपे जी लढाई चालू आहे जल जंगल जमीन आणि त्याच बरोबर आपल्या आदिवासी समाजात जे इतर प्रश्न निर्माण झाले आता त्या प्रश्नावर आपल्याला एक मोठं आंदोलन उभं होणं गरजेचं आहे आणि त्या आंदोलनामुळे आपली महिला शक्ती ही प्रबळ आणि भक्कमपणे आपल्याला आघाडी उभी होणं आहे या किंवा मेळावा घेतलं आहे आज आपले पहा काय आता त्या पहा काही अशी आंदोलनापासून असेल किंवा काही अंशी आपले गोष्टीपासून आपल्या जमिनी प्रश्नापासून आपले आरोग्य शिक्षण रोजगार हे जे काही मुद्दे आहेत यापासून पुरुष मंडळी हे ते काही पासाडी आहे द्यायला आहे तरुण पिढी जी आहे ती तरुण पिढी व्यसनामध्ये पडे राहिली आहे आणि त्यास कदा लक्ष नाही आणि या समाजाला आपल्या समाजाला जर वेठणीवली नाही रे आणि ज्या सरकारी ज्या काही योजना आहेत त्या आपले वन जमिनीचे प्रश्न आहे आपले आरोग्य प्रश्न आहे आपले रोजगार प्रश्न आहे या जर आपल्या समाजा पदरी पाडी येणार आहे तर आपल्या महिला संघटन हे मजबूत होणार आहे येणाऱ्या ध्यान आपण आपल्या जमिनीपासून विस्थापित करावे हे प्रशासन हे कारवाई होणार आहे आज त्या प्रोसेस सुरू गेली आहे गावागावात सामूहिक हक्क यानी वैयक्तिक हक्क या भांडणे निर्माण केलेले आहे आम्हाला प्रत्येक वेळेस आपलं मोर्चा आंदोलन असेल त्यावेळेस सरकार निर्देशनामध्ये ना कलेक्टर तहसीलदार निर्देशनामध्ये ना की या सामूहिक हक्क जे आहेत या चुकीच्या पद्धती घेता म्हणजे पिढ्यान पिढ्यावर जमीन कसिलेला येते तो हक्क म्हणता आणि तो हक्क दिन उरलो जो जमीन आहे त्या तुम्हाला सामूहिक हक्क करावा त्या आम्हाला जीव पदक येता ती सामूहिक हक्क करावं आणि जंगल जमीन जी आहे ती आम्हाही सांभाळली आहे ती सांभाळाची आम्हा कर्तव्य आहे म्हणजे जबाबदारी आहे आम्हा परंतु प्रशासनाल येणार वन खाताल या सरकाराल काही कानून आहे त्या आपल्या जी वनपट्टा आपण वन जमीन कशी खात आहे तीच जमीन सामूहिक हक्क आहे म्हणजे त्या झाडे लावा आहे आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी आयोजित सत्यशोधक महिला मेळावा स्थळ भाजी मार्केट नवापूर जिल्हा नंदुरबार उपस्थित महिलांनी एकमताने ठराव मंजूर केला आहे सध्या नवापूर चिंचपडा विसरवाडी व खाटपारा या परिसरात गांजा व इतर अंमली पदार्थाचे विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे तक्रार सातत्याने पुढे येत आहेत या बेकायदेशीर विक्रीमुळे विशेष आदिवासी युवक व विद्यार्थिनी व्यसनाधीन होत असून त्यांच्या शिक्षणावर आरोग्यावर आणि भविष्य गंभीर परिणाम होत आहेत समाजामध्ये गुन्हेगारी वाढण्याची शक्यता देखील निर्माण होत आहे म्हणून आजच्या या सत्यशोधक महिला मेळाव्यात सर्व महिला खालील मागण्या करीत आहेत नवापूर चिंचपडा विसरवाडी व खांडबारा येथे गांजा व इतर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी संबंधित ठिकाणी पोलीस व प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अंमली पदार्थाची
विक्री पूर्णपणे बंद करावी. आदिवासी विद्यार्थी व युवकांसाठी व्यसनमुक्ती जनजागृती मोहीम राबवण्यात यावी. शाळा महाविद्यालय स्तरावर व्यसनमुक्ती शिबिरे, समुपदेशन व जनजागृती कार्यक्रम आयोजित करावे. समाजात व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासन, पोलीस व सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे कडक पावले उचलावीत, अन्यथा सत्यशोधक महिला सभा तीव्र आंदोलन छेडेल. हा ठराव आज सत्यशोधक महिला मेळाव्यात एकमताने मंजूर करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, NLN न्यूज, नवापूर.